खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने खामगाव शहरात पेट्रोलिंग करीत असताना संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 2 दुचाकी चोरट्यांना 5 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान महावीर चौकात पकडले असून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून चोरीच्या 3 दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. 6 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल अंकुश गुरुदेव, राहुल थारकर, गणेश कोल्हे हे खामगाव शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना आयान नूर हसन खान वय 21 वर्ष व मोहम्मद समीर शेख रहमान वय 20 वर्ष दोन्ही राहणार मोताळा हे पल्सर मोटरसायकलवर संशयास्पदरित्या फिरत असताना दिसून आले. यावेळी पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनला आणले व त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली देत माहिती दिली. त्यावरून शहर पोलिसांनी मोताळा येथून त्यांच्या ताब्यातून 2 स्प्लेंडर व 1 प्लेटिना अशा 3 चोरीच्या दुचाक्या जप्त केल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून आणखीन चोरीच्या दुचाक्या जप्त होण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई ही शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे एपीआय भागवत मुळीक, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप मोटे, रवींद्र कन्नर, अंकुश गुरुदेव, राहुल थारकर, गणेश कोल्हे यांनी केली आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.